शरद पवार यांचं वक्तव्य हास्यास्पद असून जनतेनं विनोद समजून सोडून द्यावा असा टोला आता सुजय विखे यांनी लगावलाय। अहमदनगरमधून लंकेंना उमेदवारी देऊ नये यासाठी विखे पाटलांनी मुंबईतील बड्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवल्याचा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला होता। सध्या नगरमध्ये निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा सामना रंगणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय सुजय विखे यांचं हे मोठं वक्तव्य आहे। तर आपण पाहतोय सुजय विखे यांचं हे मोठं वक्तव्य आहे, कारण अहमदनगरमधून लंकेंना उमेदवारी देऊ नये यासाठी विखे यांनी मुंबईतील बड्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला होता। त्यावर आता सुजय विखे यांचं वक्तव्य आलंय। शरद पवार यांचं हे वक्तव्य हास्यास्पद असून जनतेनं विनोद समजून सोडून द्यावा असा टोला आता सुजय विखे यांनी लगावलाय। एका उद्योगपतीला माझ्याकडे पाठवलं 3 आठवड्याच्या पूर्वी। ते उद्योगपती माझ्याकडे आले, म्हणजे काय काढलं नाही, म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती आहे। म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती तुमचा काय संबंध नाही, थोडे आमचे संबंध त्यांचे असतात। त्यांनी एक मला विनंती केली की काही करून पवारसाहेबांच्याकडे जा आणि पवारसाहेबांना सांगा की निलेश लंके सोडून दुसरा कुणी उमेदवार द्या। 40 वर्ष ज्या व्यक्तींबरोबर आमच्या परिवाराचा संघर्ष आहे, 40 वर्ष निरोप नाही पाठवला, आज कशाला पाठवणार? त्यामुळे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवू शकत नाही। त्यामुळे हे हास्यास्पद एक विनोद म्हणून लोकांनी ऐकावं, तो विषय सोडून द्यावा।